एकुलता एक मुलाचं लग्न झालं आणि त्या मुलाचं नवीन आयुष्य सुरू झालं. सुरुवातीला दिवस अगदी छान गेले. नवीन लग्न झालेलं जोडपं अगदी आरामात फिरून खाऊन पिऊन आरामात होतं. मुलगा एका ऑफिसमध्ये कामाला होता आणि सून एका प्रायव्हेट शाळेमध्ये क्लर्क होती. लग्न झाल्यावर नव्याची नवलाई सुरू झाली. मग दोघांनी पण एका महिन्याने त्यांचा जॉब हातात घेतले आणि दोघांच्या वेळा पाहून दोघे पण जॉबला जाऊ लागले. लग्न झाल्यावर निशाला वाटे खूप धावपळ होईल. सकाळचा नाश्ता, सकाळची गडबड सगळं आवरून तिला शाळेला जाण्यासाठी उशीर होईल. पण जसा निशाने विचार केलता तसं काहीच घडलं नाही. कारण निशा सकाळी निवांत उठायची, उठून किचनमध्ये जायची तर सासूबाई आधीच नाश्ता तयार करून बसत होत्या. त्यामुळे निशाची जायची गडबड नसायची. लग्न झाल्यापासून स्वयंपाकाचा ताबा सासूबाईंनीच घेतला. त्यामुळे नवऱ्याला काय हवं, मुलाला काय हवं, कसा टिफिन बनवायचा आणि टिफिनसाठी काय बनवायचं हे सगळं सासूबाईला माहीत होतं. गोड कुणाला आवडतं, तिखट कुणाला आवडतं आणि कोणत्या दिवशी कोणता पदार्थ करायचा हा सुद्धा टाइम टेबल सासूबाईकडे होता. निशा घरात नवीन म्हणून तिला काय आवडतं, तिला काय नाही आवडत याची सुद्धा सासूबाईंनी चौकशी करून घेतली. 3-4 महिन्यातच निशा मस्तपैकी त्या घरात रुळली. पण तिला आता वाटू लागलं की कुठेतरी आपलं चुकतंय, कुठेतरी आपण कमी पडतोय असं तिला जाणवायला लागलं. मग तिला आठवलं की घरातील सगळे कामे सासूबाईच करतात. त्यामुळे तिने ठरवलं की उद्या सकाळचा नाश्ता मीच करणार. म्हणून ती सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी सकाळी लवकर उठून किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी गेली. तर तिने पाहिलं तर सासूबाई पहिल्याच किचनमध्ये हजर होत्या आणि निम्मा नाश्ता पण होत आला होता. मग तिने आपुलकीने विचारलं, आई मी काय मदत करू का तुम्हाला? पण सासू म्हणाली, काही नाही, होतच आला हे सगळं. तू तुझ्या शाळेत जायची तयारी कर तोपर्यंत. पण आई काहीतरी काम असेल की माझ्यासाठी? नाही, मी आहे ना, मी करते काम, तुझं आवरायचं बघ. पण तिला राहवलं नाही. ती पण म्हणाली, सासूबाई मी काही काम न करता कसं काय फक्त खात बसू? काही नाही सुनबाई, हवं असेल तर तो ब्रेकफास्ट डायनिंग टेबल पाशी नेऊन ठेव. निशाला पण राग आला. तिला वाटलं सासूबाई मला अशा का म्हणत असतील. मला एकदम साधं का काम सांगितलं. मला सुद्धा येतं काम. माझ्या आईने मला सुद्धा शिकवलं आहे. असं नाही की मला फक्त नोकरी करता येते. मी माहेरी सुद्धा घरातील कामं करून मी नोकरीला जात होती. एका संध्याकाळी सासूबाईला निशा म्हणाली की आई मी उद्याच्याला ब्रेकफास्ट बनवू का? आणि ब्रेकफास्टला काय बनवू? असं म्हणल्यावर सासूबाई गालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या, नको सुनबाई, मी करत जाईल ब्रेकफास्ट. मग निशा काहीच बोलली नाही आणि जाऊन बेडरूममध्ये बसली आणि विचार करू लागली. मग तिने खूप विचार केला आणि एक निश्चय केला की मी उद्या ब्रेकफास्ट बनवायला उठणारच. नेहमीप्रमाणे उठली आणि किचनमध्ये गेली. बघते तर काय, सगळं तयार होतं. हे पाहून निशाला राग आला. ती जाऊन सासूबाईला म्हणाली, सासूबाई तुमचा असा गैरसमज असेल की मला स्वयंपाकमधलं काहीच येत नाही, तर तो गैरसमज काढा. मला सुद्धा येतो बनवायला स्वयंपाक. आईने मला सुद्धा शिकवला आहे स्वयंपाक. पण सासू तिला उलट काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे बघून हसते, तिचं काम करू लागते. निशा पण तिचं आवरून न नाश्ता करता शाळेला गेले. निशा शाळेमध्ये पण हाच विचार करत बसलेली असते. मग तिची मैत्रीण येते आणि तिला म्हणते, निशा काय झालं आहे? तोंडावर अशी नाराजी का दिसत आहे? मग ती सांगायला सुरुवात करते. मग तिची मैत्रीण म्हणते, तुझं बरं आहे बाई, माझी सासू तर एका सुद्धा कामाला हात लावत नाही, सगळं मलाच करावं लागतं. थोड्या उशिरा गेले तरी साधा चहा सुद्धा करत नाही माझी सासू. उलट तुझ्यासाठी तर हे चांगलंच आहे की तुला हातात मिळते सगळं. मैत्रीण सांगत होती. निशा फक्त हा हो करत होती. तिला काय माहित, पण निशाला वेगळीच भावना येत होती. तिला वाटायचं सासूबाई मला काहीच का काम सांगत नसतील हा प्रश्न तिला सारखा पडायचा. न राहून तिने तिच्या नवऱ्याला विचारलं, प्रणय मला तुमची आई स्वयंपाक करून देत नाही का?
त्यांना असं वाटते की त्यांच्यासारखं कोणच स्वयंपाक बनवू शकत नाही. अगं निशा, काय झालं हे सविस्तर सांग मला. निशाने काय आहे ते खरं खरं सांगितलं. अगं मग हे तुझ्यासाठी चांगलंच आहे की. ती नाही म्हणते तर नको करत जाऊ स्वयंपाक. तुझा तू आराम करत जा. कशाला तू वेळ वाया घालवतेस. तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती तुला स्वतःहून सांगेन स्वयंपाक कर म्हणून. तिला खूप काही बोलू वाटत होतं. तिचं अंग रागाने लाही लाही करत होतं. परंतु कशाला विनाकारण भांडण, म्हणून ती शांत बसली. मग तिने झोपताना विचार केला, सासूबाई स्वयंपाक बनवतात म्हणल्यावर मी बाकीची कामं सुद्धा आहेत की. त्यातील कोणते तरी काम मी करत जाईल. ही एक चांगली आयडिया आहे. म्हणून ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिने तिचे विचार सासू पुढे मांडले. आई, आपल्या घरात जे सामान लागतं ते मी संध्याकाळी आणते. काय आणू ते फक्त मला सांगा. नको ग बाई, मी आहे की समर्थ, मी आणत जाईल. का सासूबाई, काय कारण आहे की तुम्ही मला कोणतंच काम करून देत नाही? तुला माहित नाही कुठं काय भेटतं, कसं भेटतं, कितीला भेटतं, यातील तुला काहीच माहिती नाही. त्यापेक्षा मीच आणते. का सासूबाई, मी कसं काय आणू शकत नाही? मला सुद्धा येतं मार्केटमधलं सगळं. हो, मला माहित आहे तुला येत असेल, पण तुझ्या माहेरचं वेगळं, इथलं वेगळं. सासूबाई, तसं कसं बोलू शकता तुम्ही? तुम्ही सगळं तुमच्याच मनाने करणार आहात का? की तुम्हाला मी आणलेलं पसंत पडणार नाही? असा राग धरू नको सुनबाई मनात. मी माझ्या इच्छेने हे सर्व करत आहे बाळा. मला एक सवय झाली आहे. मला हे काम केल्याशिवाय मला करमत नाही बघ. किचनमध्ये गेल्याशिवाय मला राहवत नाही ग. ही लथ लागल्यासारखी झाली बघ मला. तुला येत आहे हे मला माहीत आहे. तुला स्वयंपाक छान बनवता येतो हे पण मला माहीत आहे. तुला जर नाही येत तर मी सुद्धा तुला मदत करू शकते हे पण मला माहीत आहे. आणि तू हे आवडीने करते हे सुद्धा मला माहीत आहे. पण निशा, तू नोकरी करते, तुला बाहेर पडायला भेटतं, नवीन माणसाला बोलायला भेटतं, नवीन कानावर ऐकायला भेटतं. पण तसं बाळा माझ्या आयुष्यात नाही ग. मी पहिल्यापासूनच गृहिणी आहे बघ. मला नवीन माणसात मिसळता येत नाही. पण नवीन पदार्थ बनवले ना असं वाटते की मी नवीन माणसात मिसळले आहे. लग्न झाल्यापासून नवऱ्याच्या आवडीनिवडी आणि नंतर मुलगा झाल्यावर मुलाच्या आवडीनिवडी जपत आली आहे. आणि मला ते आवडतं सुद्धा. सगळ्यांच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करायला. हे काम केलं ना मग माझा वेळ जातो बघ. अगं माझ्यानंतर तुलाच करायचं आहे की हे सगळं? आता माझं वय किती आहे? मी थकली ना स्वतःहून मी तुला सांगेन. अगं दुसऱ्यासारखं मला मालिकेतल्या सारख्या सासू सुनासारखं वागायला नाही जमणार. कित्येक जण पाहिले आहेत ना ज्या मालिका पाहून सासू सुनाची तुलना करतात. पण मी ती टुक्कार मालिका सुद्धा पाहत नाही. मी तुला काम सांगून तुझ्या मनात येईल की सासू फक्त बसून खाते आणि एखादा पदार्थ चुकला तर कुणाचं तरी तुला बोलणं पडेल आणि परत भांडणे व्हायला नको. मग ह्या भांडणातून तुझ्या माहेरची ओढले जातात, तुझे संस्कार काढायचे. हे मला अजिबात आवडत नाही बघ. माझ्या बाबतीत असं घडलं म्हणून मी तुला सांगत आहे सुनबाई. माझ्या सासूबाईंनी मला खूप छळलं बघ. लग्न झालं आणि सासूबाईंनी काढता पाय काढला बघ. सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि बाजूला सरल्या. महिना झालता लग्नाला. महिनाभरात मला काय कळणार सगळं. पण सगळ्यांनी मिळून माझे खूप हाल केले बघ. म्हणून माझे जे हाल झाले ते मी तुझं हाल होऊन देणार नाही सुनबाई. मला विनाकारण बाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नाही बाळा. मग मी काम न करता कशी राहू शकते? काम नाही केल्यावर घर खायला उठतं. माझ्या बाबतीत जे वाईट घडलं ते मला आठवतं आणि माझं मन दुखवलं जातं बघ. आणि कामात असल्याने माझा विरंगुळा होतो बघ. प्लीज सुनबाई, मला चुकीचं समजू नको. मी फक्त घर, नवरा, मुलगा हेच पाहत आले आहे. आता नवीन म्हणून तू पण आली आहे बघ माझ्या आयुष्यात. तुला पाहून मला सुद्धा आनंद झाला बघ. तुझ्या नावाचं मला काम करायला भेटेल याचा आनंद झाला मला. अजून वेळ चांगली जाईल माझी. आणि जेव्हा मी थकेल
तेव्हा हक्काने मी तुला काम सांगेन निशा. पण तुझ्या अंगात कामासाठी होणारी तळमळ पाहून मला छान वाटलं बघ. नाहीतर आजकालच्या सुना मी पाहतच आहे की लगेच काम नाही झालं तर घर कामाला बाई लावतात. पण तू स्वतःहून कामासाठी पुढे येऊन मला विचारू लागली बघ. निशा फक्त शांत होऊन सासूबाईचं बोलणं ऐकत होती. तिला सुद्धा सासूबाईचे विचार आवडले. तिला सासूबाईचे कौतुक वाटले. ती सासूबाईला म्हणाली, आई, मी तुमच्या बाबतीत खूप गैरसमज करून घेतला पहा. मला वाटलं की तुम्हाला छान स्वयंपाक येतो म्हणून गर्व करत आहात. सासूबाई फक्त हसत होत्या. आजपासून आपण दोघी आई आणि मुलगी, त्यामुळे मी हक्काने तुम्हाला काम सांगत जाईल. त्याच्यावर दोघी पण मोठमोठ्याने हसू लागल्या. खूप भाग्यवान असतात काही सुना, त्यामध्ये माझं पण नाव येतं म्हणून निशा आनंदी होते. एका दृष्टीने पाहिलं तर खूप कमी जागेला असं बघायला भेटतं की सासू स्वतःहून काम करते. नाहीतर काही सासू सून आली की लगेच तिच्या हातात कारभार देऊन मोकळ्या होतात. निशाला तिच्या आईची आठवण आली. आईने सुद्धा वहिनी आली की सगळा कारभार वहिनीच्या हातात दिला आणि स्वतः मात्र काहीच काम करत नव्हती. हे तिला नव्याने उमजले. अशी सासू मिळणे खरंच भाग्याचं लक्षण आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.